माझ्या अकाउंटमध्ये फंड्स असले तरी किती असले पाहिजे? 1, 5, 10, 15, 100. कारण बरेचसे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर जसे स्टॉक्सची बायिंग करतात, तशी म्युच्युअल फंडांची पण बायिंग 50-50 ऑन एन एव्हरेज प्रत्येकाचा पोर्टफोलिओ आहेच. ओके. जर आपण बघायला गेलो तर तुमच्या पण फंडमध्ये किती पोर्टफोलिओ आहेत? सॉरी, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किती फंड आहेत? कमेंटमध्ये फक्त आकडे टाका. 1, 2, 5, 10 बघूया कोणाकडे किती फंड्स आहेत. पण एनिवेज ह्या व्हिडिओमध्ये ॲक्चुअली हा व्हिडिओ प्रेरित आहे तुमच्याचपैकी वन ऑफ द कट्टर फॉलोअरने एक छान क्वेश्चन विचारलाय. त्या क्वेश्चन काय आहे तो आपण पहिला बघून घेऊया. सो क्वेश्चन विचारलाय शुभमजीनी, की सर मी लाँग टर्म म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. जास्त रिटर्न भेटण्यासाठी सर्व कॅटेगरीचे फंडचे स्मॉल कॅप घेतले पाहिजे का? म्हणजे सगळे स्मॉल कॅप फंड्स मी घेऊ का? की फ्लेक्सी कॅप सगळे घेऊ? की मिड कॅप सगळे घेऊ? की स्मॉल आणि ह्यांचं कॉम्बिनेशन घेऊ? उत्कृष्ट दर्जाचा क्वेश्चन आहे. राइट. आणि क्वेश्चन विचारल्यामुळे शुभमजी तुम्हालाच नाही इतरही लोकांना फायदा होणार आहे. सो आपण या व्हिडिओच्या फर्स्ट हाफमध्ये ह्या गोष्टी आपण डिस्कस करूया. पण इतरही लोकांचे काय क्वेश्चन आले ते पण मी नक्की या व्हिडिओमध्ये घ्यायचा प्रयत्न करेन. आणि ह्या क्वेश्चन मधले काही अगेन जसं शुभमजी सगळं स्पेसिफिक कॉन्टेंट वाला क्वेश्चन असेल त्याच्यावर डेडिकेट व्हिडिओज बनवत जाईनच. तर पहिलं तर मी माझं इंट्रोडक्शन करून घेतो. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे महेश पाटील. आपण बघणार चॅनल श्रीमंती. चॅनलला फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन आयकॉनला पण जरूर क्लिक करा. जर तुम्हाला ही म्युच्युअल फंडची जर्नी जिकडे मी स्वतः माझी म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट करतोय, जर तुम्हाला ही म्युच्युअल फंडची जर्नी तुमची जर्नी जर माझ्याबरोबर तुम्हाला करायची वाटत असेल, ऑलराइट, तर मी तुमच्याबरोबर येणारे 30 वर्ष काम करण्यास रेडी आहे. त्यासाठी काय करायचं, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ह्या लिंकवर क्लिक करून सबमिट करा. येईल तो फॉर्म भरून सबमिट करा. माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करून विदिन 24 आवर्स एक्सप्लेन करेल कशी ही जर्नी मी आणि माझी टीम तुमच्यावर करायला येणारे 30 वर्ष रेडी आहे. ओके. तर चला व्हिडिओची पण सुरुवात करूया. पहिली गोष्ट ह्या व्हिडिओला सुरू करायच्या आधी मला एक काय म्हणतात आहे, सगळ्या माझे कट्टर फॉलोअर्सचं थँक यू म्हणावं असं वाटतंय, आभार म्हणावं असं वाटतंय. कारण हा जो चॅनल जो रिसेंटली सुरू केलेला आहे, रिसेंटली म्हणजे ॲक्चुअली चॅनल झाला वर्षभर सुरू करून रिसेंटली मागच्या 1 महिन्यापासून कंटिन्युअसली व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे. सो नुसतं व्ह्यूज बघून नाही मी खुश आहे. मला महत्त्वाचं म्हणजे तुमचे कमेंट जे यायला लागलेले आहेत, जे कमेंट ज्याप्रमाणे यायला लागलेले आहेत, ते मला कमेंट्स बघून मला आता खूप दिलखुश व्हायला लागलेलं आहे. कारण मला कंटेंट मी काय बनवू? तुमच्या क्वेशन्सवरनंच कंटेंट बनवणार ना. आणि असे जर शुभमजींसारखे इतर तुमच्या लोकांचे क्वेश्चन जर यायला लागले, तर व्हिडिओज नॉनस्टॉप येणार म्हणजे येणारच. सो खूप आभार माझे कट्टर फॉलोअर्सना, की तुम्ही रेग्युलर बेसिसवरती हा कंटेंट म्युच्युअल फंडचा बघायला लागलेला आहात आणि क्वेश्चन्स पण पोस्ट करायला लागले. सो क्वेश्चन नक्की पोस्ट करा कमेंटमध्ये. एकतर कमेंटमध्ये रिप्लाय करेन, नाहीतर तुमचे क्वेश्चन सिलेक्ट करून असे व्हिडिओच्या मार्फत मी रिप्लाय करेन, जेणेकरून सगळ्यांना फायदा होईल. ओके. तर चला, आता पहिली गोष्ट, नीट पेन आणि पेपर घेऊन बसण्यासारखा व्हिडिओ परत सांगतो. पाहिजे परत परत व्हिडिओ काही प्रॉब्लेम नाही. बघा, पहिली गोष्ट, आपण जेव्हा आपण म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग, आता शुभमजी म्हणतात की मला लाँग टर्म, पण लाँग टर्मचा गोल काय? लाँग टर्म 5 वर्ष पण असू शकतो, राइट? 10 वर्ष पण असू शकतो, 20 वर्ष पण असू शकतो. सो हा पिरियड जो आहे, लाँग टर्मचा पिरियड जो आहे, की किती वर्ष, हे कोण डिफाईन करतं? आपल्या गोल डिफाईन करतो. एक्झाम्पल, जर तुमचा रिटायरमेंट हा गोल असेल आणि सध्या तुमचं वय 30 असेल, तर तुमच्याकडे 28 वर्षाचा गोल आहे. राइट? अझ्युम करून की तुम्हाला 58 वर्ष पण काम करायचं असेल, तुमच्याकडे 28 वर्षाचा गोल आहे. सो 28 वर्ष तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात. सो त्याला नाव द्या त्या लाँग टर्मला, की रिटायरमेंट पोर्टफोलिओ. जर तुमचा पिरियड असेल, मे बी लाइक जर तुमचा गोल असेल विथ रिस्पेक्ट टू, बाबा मला एक बिझनेस स्थापित करायचा आहे आणि तो मला बिझनेस एक 10 वर्षामध्ये करायचा आहे, पार्ट टाईम. तर 10 वर्षाचा गोल रेडी झाला, पण ते गोलच्या समोर नाव तर घ्या ना. सो ह्याच्या पुढे जमलं तर जो पण कमेंट करत असेल, त्या कमेंटमध्ये नक्की टाकावी काय तो गोल आहे. रिटायरमेंट गोल आहे किंवा चाइल्ड एज्युकेशन गोल आहे, गाडी घेणं गोल आहे. बघा, म्युच्युअल फंड एक अशी गोष्ट आहे ज्यातून सगळे गोल्स आपले पॉसिबल आहेत. छोट्या इन्व्हेस्टमेंटमुळे. सो गोलला डिफाईन करा. काय? कशासाठी तो लाँग टर्म? ओके. सेकंड गोष्ट म्हणजे, ही एक कॉमन चूक सगळी लोकं करतात. सगळी लोकं काय कॉमन चूक करतात, की एका कॅटेगरीचे भरपूरसे फंड्स जमा करतात त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये. ऑलराइट. जसं इन दिस केस शुभमजी म्हणतात आहे, की स्मॉल कॅप. ओके. शुभमजी, अगेन मी तुमचं नाव, तुमचं कमेंट आहे म्हणून असं तुमचं नाव घेतोय. बाकी असा काही विचार करू नका, मी तुम्हाला राउंड आउट करतोय. पण हे कॉमन मिस्टेक सगळी लोकं करतात, की स्मॉल कॅप फंडमध्ये, ओके, लोकं म्हणणार मी XYZ कंपनीचं, मी फंडांची नावं घेऊ शकत नाही सेबी रेग्युलेशन्समुळे. ओके. म्युच्युअल फंडचे आणि एम्फी रेग्युलेशन्समुळे. सो फक्त मी जेनेरिक गोष्टी डिस्कस करू शकतो. ओके. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पण माझं अगेन प्लीज हेच राहील, की
फंडांची नावं विचारू नका. मी तुम्हाला सेक्टर वेज आणि या गोष्टी आपण फंड कॅटेगरी बेस डिस्कस करू. सो XYZ फंड एक स्मॉल कॅपचा आहे. ऑलराइट. नंतर ABC फंड एक स्मॉल कॅपचा आहे. नंतर एक काय म्हणतात NDR काहीतरी एक स्मॉल कॅप, असे रॅन्डम असे फंड्स आहेत. हे तिन्ही फंड्स किंवा असे आता स्मॉल कॅप कॅटेगरी आय थिंक सो ऑलमोस्ट लाईक म्हणजे फंड हाऊसेस 50 फंड हाऊसेस इंडियामध्ये रजिस्टर्ड आणि 50 फंड हाऊसचे ऑलमोस्ट 50 पेक्षा जास्त स्कीम्स असतील. तर 50च्या 50 स्कीम्स घ्यायचे का? नाही. ओके. ही चुकीची गोष्ट आहे. सेकंड गोष्ट म्हणजे पहिलं स्मॉल कॅप घ्यायचा का खरंच? त्यासाठी तुम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुमची रिस्क ॲपेटाईट काय? किंवा रिस्क प्रोफाईल काय? राइट? सो रिस्क प्रोफाईल म्हणजे काय की तुम्ही जो म्युच्युअल फंडमध्ये लावणारा पैसा जो आहे, पहिली गोष्ट तर किती ड्युरेशनसाठी लावलाय त्याचं पहिलं उत्तर दिलं जाईल. ड्युरेशन जेवढं कमी तेवढं रिस्क तुम्ही बाय डिफॉल्ट कमी घेतलं पाहिजे. ड्युरेशन जेवढं जास्त तेवढी रिस्क तुम्ही बाय डिफॉल्ट जास्त घेतलीच पाहिजे. पण तरी पण काही लोकांना स्मॉल कॅप बघवणार नाही जेव्हा पडतील तेव्हा. काही लोक म्हणतात नाही मला ठीक आहे माझ्या मनशांतीसाठी मला फक्त मार्केट बीटिंग रिटर्न मिळाले तरी ठीक आहे. म्हणजे जिकडे मार्केट 12% चालते मला आमचं ओव्हरऑल निफ्टी लॉंग टर्म मध्ये, तर मला 13-14% जरी मिळाले ना तरी बाबा खूप झालं, मी एकदम खुश मानेन स्वतःला, म्हणेन की बाबा मी खूपच स्मार्ट इन्व्हेस्टर आहे. अशी पण लोक आहेत. सो तुम्ही डिसाईड करा की जर कुठला फंड जर तुम्हाला दिसताना 20% कॅगर दाखवतोय तर तुमचा 20% डाऊन पोर्टफोलिओ पण तुम्ही बघायला रेडी आहात ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम. ओके, आता नाही 10,000च्या पोर्टफोलिओवरती 20% डाऊन, तुम्ही 2,000 काही मी रेडी आहे असं नाही. विचार करा की तुमचा करोड रुपयाचा पोर्टफोलिओ ऑलरेडी झालेला आहे आणि करोड रुपयाचा पोर्टफोलिओ झाल्यावरती समजा सडनली कोविड सारखा काय झालं, क्रॅश झाला, पोर्टफोलिओ झुप करून 20 लाख उडाले तिकडनं, त्या टेन्शनला झेलायसाठी रेडी आहात. त्याला म्हणतो आपण रिस्क ॲपेटाईट. सो रिस्क ॲपेटाईट तुम्ही डिसाईड करा की तुमच्या रिस्क घ्यायची किती ताकद आहे तुमच्या ह्या सगळ्या गोल्सला घेऊन. ओके. यानंतर आपल्याला बघायचं आहे की बाबा रिस्क ॲपेटाईट किंवा रिस्क प्रोफाइलिंग झाल्यावरती आपल्याला हे बघायचं आहे की आता माझी मी कॅटेगरी काय सिलेक्ट करणार. मी फक्त एकच लेट्स से स्मॉल कॅपच घेणार की मिड कॅपच घेणार की फक्त की कॉम्बिनेशन स्मॉल लार्ज कॅप घेणार की फ्लेक्सी घेणार आणि एक्सेट्रा एक्सेट्रा, त्याच्यानंतरचं उत्तर येतं. ओके. हा एक प्रश्न इथपर्यंत झाला. पण आता लेट्स से मी डिसाईड केलं की चला मी हेवी रिस्क वाला व्यक्ती आहे. मला फक्त स्मॉल आणि मिड मध्येच काम करायचंय. ऑलराइट, मला स्मॉल आणि मिड मध्येच काम करायचं. तर इन दिस केस स्मॉल कॅप मधले मी जस्ट सेफ्टीसाठी मी म्हणणार मी 5 फंड घेतो. ऑलराइट. ए फंड, बी फंड, सी फंड, डी फंड आणि ई फंड. सिमिलरली मिड मधला पण चला मी डिव्हर्सिफाय होतो आणि मी इकडे पण एक 5 फंड घेऊन टाकतो. ऑलराइट. ए, बी, सी, डी, ई. ऑलराइट. हे सगळे फंड घेऊन टाकतो. सो टोटल फंड झाले की 10. हे 10 फंड घेण्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये. पण या 10 फंडांमध्ये ए फंड मध्ये जो स्टॉक आहे तो व्हेरी लाईकली बी मध्ये पण असणार, तो सी मध्ये पण असणार, तो डी मध्ये पण असणार. ह्याला म्हणतात ओव्हरलॅपिंग. ओके, ओव्हरलॅपिंग. सो दोन्ही फंड्स मधलं ओव्हरलॅपिंग जेवढं कमी असेल तेवढं चांगलं. आता ओव्हरलॅपिंगचे टूल्स तुम्हाला भरपूर ऑनलाईन अवेलेबल आहेत. ऑलराइट. जस्ट तुम्ही म्युच्युअल फंड ओव्हरलॅपिंग कंपॅरिझन किंवा म्युच्युअल फंड ओव्हरलॅपिंग टूल्स म्हणून तुम्ही सजेस्ट चेक केलं तुम्हाला मिळून जातील. सो ओव्हरलॅप किती कमी आहे तो बघा आणि मग फंड पहिला चांगल्यातला चांगला फंड तुम्ही बाय करा. ए वाला स्मॉल कॅप, नंतर बी वाला करा. बी वाला करायच्या आधी पहिले कंपेअर करा त्याला पहिला ओव्हरलॅपिंग किती आहे. कमी जेवढं असेल तेवढं चांगलं. 10%, 20%, 30% पर्यंत ठीक आहे. 50, 60, 70% ओव्हरलॅपिंग असेल तर अर्थ काय, मग हाच फंडमध्ये एकाच फंडमध्ये करू ना आपण काम. सो परत ए आणि बी विकत घेतला समजा, तर मग आता सी विकत घ्यायची आहे ह्याची पण मग चेक करा की ए, बी आणि सी मध्ये ओव्हरलॅपिंग किती आहे. सो ओव्हरलॅपिंग हा प्रकार चेक करा. नाहीतर उगाच तरी काय तुम्ही उगाच तरी फंड नावापुरती वेगळे घेतात आहे. पण सगळ्या फंडामध्ये सेम स्टॉक आहे. मग उपयोग काय फंड डिव्हर्सिफाय करून? कारण प्रत्येक म्युच्युअल फंडमध्ये लोकांना हे समजतं की हा स्टॉक नाहीये. प्रत्येक म्युच्युअल फंडमध्ये 20 पासून ते कुठल्या फंड्समध्ये 100 स्टॉक्स पण आहेत किंवा इन्स्ट्रुमेंट्स आहेत फॉर दॅट मॅटर. सो विचारपूर्वक या ओव्हरलॅपिंगचा एक फॅक्टर आपल्याला बघणं गरजेचं आहे. ओके. पण या व्यतिरिक्त फंड सिलेक्शन जर तुम्हाला करता येत असेल की स्मॉल कॅप मधला सर्वात चांगला फंड कुठला आहे, तर इन दॅट केस माझं सजेशन राहील मॅक्सिमम 1 किंवा 2च्या पुढे क्रॉस करायचं नाही. सिमिलरली जर तुम्हाला मिड कॅपचं ॲपेटाईट असेल, रिस्क ॲपेटाईट, तर अगेन मिड कॅप पण 1 किंवा 2च्या पुढे करायचं नाही.
आयडली जर बघायला गेलो, सेफ्टीच्या हिशोबाने जर तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग करायची असेल, तर आयडली एक स्मॉल कॅप खूप आहे आणि एक मिड कॅप खूप आहे. या दोन्ही फंडाचं पण तुम्ही ओव्हरलॅपिंग बघाल ना, तर अगेन ह्याच्यामध्ये 10 ते 20 30% ओव्हरलॅपिंग असतंच. मोस्ट ऑफ द फंड्स मध्ये असू शकतं, कारण बरेचशा फंडमध्ये हे लोक लार्ज कॅप पण असतात, प्रत्येक फंडमध्ये तेवढे येऊ शकतात. ओके, सो सेम थिंग तुम्ही फ्लेक्सी कॅपला जरी जात असाल, तरी ह्याच्यामध्ये चेक करा स्मॉल मिड आणि ह्याच्या फ्लेक्सीमध्ये काय. ओके, द फ्लेक्सी कॅप काय आहे? फ्लेक्सी कॅप फंड सांगतं की मला जिकडे वाटेल तिकडे मी करेन. पण जर तुम्हाला हे आता फ्लेक्सी कॅप हा मच मोर सेफर ऑप्शन आहे कम्पेअर्ड टू मिड, कम्पेअर्ड टू स्मॉल. सो रिस्क ॲपेटाईट वाईज सर्वात जे कमी रिस्क घेऊ इच्छितात त्यांनी फ्लेक्सी कॅपला जावं. त्यानंतर थोडी रिस्क घेऊ शकतात त्यांनी मिड कॅपला जावं, आणि एक्स्ट्रीम रिस्क घेऊ शकतात, एकदम आज कुछ तुफानी करते घेऊ शकतात, त्यांनी स्मॉल कॅपला जावं. ओके, सो अशा प्रकारे हे फंड सिलेक्शन करून मुश्किलने प्रत्येक कॅटेगरीतला एक किंवा मॅक्सिमम 2च्या पलीकडे बाबांनो जाऊ नका, नाही तर ते पोर्टफोलिओमध्ये तुम्ही इंडेक्स घेतल्यासारखंच झालं. मग ईटीएफच घ्या ना, मग म्युच्युअल फंडच्या कामात कशाला पडायचं? निफ्टीचे ईटीएफ घ्या, 150-200 वाले जे ईटीएफ आहेत, 500 निफ्टी 500 ईटीएफ घेऊन 500 स्टॉक येतील त्याच्यामध्ये. एका हेडेकच नाही ना त्याच्यामध्ये. सो त्यामुळे कृपया करून ओव्हरलॅपिंग बघा. ओव्हरलॅपिंग बघण्याबरोबर तुमची रिस्क ॲपेटाईट बघा. तुमच्या गोलला नाव द्या, गोलला ड्युरेशन द्या. ह्याच्यामुळे तुम्हाला मच मोर बेटर विजन येईल. ऑलराईट, तो छान क्वेश्चन होता. प्लीज असेच क्वेश्चन येत राहू दे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. SRS म्हणतात, नमस्कार सर, मी आपले व्हिडिओ रोज पाहतो. मी एक सिक्युरिटीचं काम करतो आणि सॅलरी 12,000 व बायकोची 9,000. या बायकोच्या सॅलरीमध्ये घर खर्च आणि मी 10,000 SIP 1.5 वर्ष झाली आहे करत आहे. पोर्टफोलिओ सध्या 7,25,000 आहे. 1 करोड करायला किती वर्षे लागतील? अरे वा. अगेन आय थिंक सो मी मागे पण एक व्हिडिओ बनवलेला होता विथ रिस्पेक्ट टू सिक्युरिटी गार्ड यांचा. सो मला वाटतं आपण एक व्हिडिओ याच्यावरती फुल डिटेल बनवू शकतो बनवायला गेलो तर, आणि याच्यावरती डिटेल मी एक्सप्लेनेशन पण देऊ शकतो. सो आपण हा जरा कमेंट जरा साईडला ठेवूया आणि आपण एक कधीतरी नंतर तुमच्यासाठी व्हिडिओ मी बनवतो, तेव्हा आपण डिस्कस करूया. राईट, सो नेक्स्ट मला कमेंट घ्यायचा आहे तो आहे म्हणजे शुभमजी म्हणतात की माझ्या पोर्टफोलिओमध्ये एक स्मॉल कॅप फंड आहे, एक मिड कॅप फंड आहे, फ्लेक्सी कॅप फंड आहे. मी नावं घेत नाहीयेत फंडची. ओके, सेम फंड मध्ये कंटिन्यू करू की ह्यामध्ये अजून स्मॉल कॅप ऍड करू? मिनिमम इन्व्हेस्टमेंट 10 इयर्स प्लस आहे, लॉंग टाइम प्लस. बघा परत इथे आता ह्याच्या पुढे परत प्रत्येकाने हेच सांगतोय परत की कृपया करून मला तुमचे गोलचं नाव पण सांगा. ओके, लॉंग टर्म पण कसला लॉंग टर्म? कशासाठी लॉंग टर्म? मर्सिडीज गाडी घ्यायची आहे की काय म्हणजे घर घ्यायचंय, काय घ्यायचंय? ओके, प्लस अजून सर 10% स्टेपअप पण केलं पाहिजे जेव्हा मार्केट. ओके, सो स्टेपअप केलंच पाहिजे. प्रत्येकाने दरवर्षी स्टेपअप केलं पाहिजे. माझ्या क्लायंट बरोबर मी दरवर्षी जानेवारी 1 ला करतो मी स्टेपअप. बाय डिफॉल्ट मधून पण कोणी विचारलं तर तेव्हाही करतो. पण बाय डिफॉल्ट आम्ही प्रत्येक क्लायंटला पुश करतो की बाबा सॅलरी वाढली आहे ना, ॲटलीस्ट थोडं तरी नावापुरती करा स्टेपअप. सो स्टेपअप करणं गरजेचंच आहे. पण आता महत्वाचं म्हणजे लोकांच्या मनामध्ये हे असतं ना की बाबा खुजली येते. चला ट्रेडिंग सारखं आपण जर फंडला पण रोटेट करूया. आणि बरेच लोकांचं हे मिसकन्सेप्शन पण आहे की जर माझा फंड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणा किंवा स्वतः ते म्हणा, जर ते पोर्टफोलिओला रिबॅलन्स करत नाहीये किंवा पोर्टफोलिओमध्ये चर्निंग करत नाहीये, तोपर्यंत काहीतरी चुकीचं चाललंय. मित्रांनो, जर एक चांगला फंड जर तुम्ही धरलात, आयुष्यभरासाठी एक चांगला फंड जर धरून चाललात ना, तो 30 वर्षामध्ये 20 ते 30 वर्षामध्ये विना बघून एक जबरदस्त रिटर्न देऊ शकतो. कितीतरी फंडची एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत, हिस्टॉरिकल डेटा. ओके, फंड हाऊस मधली जी लोकं बसलेली आहेत, ते उच्च दर्जाची लोकं बसलेली आहेत. त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन एकदम स्ट्रिक्ट असतात आणि त्यामुळे जर एक चांगलं फंड हाऊस निवडलं आणि त्याचा हिस्टॉरिकल ट्रॅक रेकॉर्ड जर बघितला आणि त्या ट्रॅक रेकॉर्डला बघून जर इन्व्हेस्ट केलं, कधी-कधी एक साइडवेज पिरियड असतो. कधी-कधी असतो. पण त्या साइडवेज पिरियडला बघून उगाच तरी आपण स्विच नाही मारायचं. किंवा प्रॉफिट दिसतोय, प्रॉफिट बुक करण्याच्या हिशोबाने पण स्विच नाही मारायचं. सो इन दिस केस माझं क्लिअर कट म्हणणं हेच आहे शुभमजी ना, स्विचिंगला पण रिझन असलं पाहिजे. नाहीतर एकतर तुमची टॅक्स लायबिलिटी येणार. शॉर्ट टर्म असेल तर 20%, लॉंग टर्म असेल 12.5%. कशाला टॅक्स द्यायचे गव्हर्नमेंटला असं उगाच तरी, राईट? नंतर रिटायरमेंटच्या वेळी. सो
मी तर म्हणेन आणि की जो पोर्टफोलिओ आहे उगाच ते तोडफोड करू नका. तुमच्याकडे एक्स्ट्रा पैसे येतात तुम्हाला वाटतं की हे फंड अंडर परफॉर्म करतोय राहून दे. त्याच्यामध्ये सिप सध्या थांबवा. पाहिजे तर तुम्हाला वाटत असेल तर. आणि मग पहिले नवीन फंड्समध्ये करायला सुरू करा जे तुम्हाला वाटते. पण एक्झिस्टिंग फंड्सला चर्निंग करू नका. ही अगेन एक रॉंग मिस्टेक बरेचसे लोकं करतात. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चनवरती जातो मी. आता नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे आपला मनोजजींचा, की पाटील सर 12 वर्षानंतर 10,000 ची व्हॅल्यू 3 ते 4,000 राहणार. ॲब्सोल्युटली ह्याला म्हणतात आपण इन्फ्लेशन. सो ह्याच्यावरती पण आपण एक नंतर एक व्हिडिओ डिस्कस करूया. पण येस, इन्फ्लेशन पण प्रत्येक वेळी आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये घेणं गरजेचं आहे. पण वन ऑफ द कॅल्क्युलेशन्समध्ये आय थिंक सो मी SRSजींच्या व्हिडिओच्या कॅल्क्युलेशन ह्याच्या गोल्समध्ये आपण इन्फ्लेशनच्या वरती थोडंसं डिस्कस करायचा प्रयत्न करूया. किंवा प्रत्येक जेव्हा पण काही असं मला ही एक्सेल शीट जेव्हा काढावीशी वाटत असेल, तेव्हा मी म्हणजे इन्फ्लेशन ॲडजस्टेड नंबर्स पण आपण काढायचा पण प्रयत्न करूया. ओके. काय दिसतात ते. नेक्स्ट कमेंट आहे आलेला आहे. आपण एक लास्ट कमेंट घेऊया आणि आजसाठी आपण व्हिडिओ इथे थांबूया. नमस्कार सर, सध्या माझे 2 फंड चालू आहेत. मल्टी कॅप फंड आणि माझा एक स्मॉल कॅप फंड. एक ₹1,000 महिना चालू होता. आता 1 वर्षापूर्वी झाल्यामुळे त्यामध्ये ₹1,500 महिन्यानी चालू केलंय. काँग्रॅच्युलेशन्स की तुम्ही स्टेप अप केलेलं आहे. मी साखर कारखान्यामध्ये नोकरीला असून मला सीझनेबल नोकरी आहे. म्हणजे 8 ते 10 महिने काम करतो. कधी-कधी पाऊस कमी जास्त झाला की त्यानुसार ब्रेक असतो. मला यामध्ये स्टेप अप करायला पाहिजे की नवीन एखाद्या SIPला सुरू केलं पाहिजे? मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे आणि मुलगी 9वी इत्यामध्ये आहे, शिकत आहे व मुलगा 5वी मध्ये शिकत आहे. योग्य मार्गदर्शन करावं. सो अमोलजी अगेन आय थिंक सो तुमची एक परफेक्ट केस स्टडी आहे. सो मला थोडासा वेळ द्या. तुम्हाला पण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. कारण मला माहिती आहे की या टाइप ऑफ जॉब्समध्ये, सीझनल जॉब्समध्ये बरेचसे ग्रामीण भागातील लोकं आहेत. सो ह्याच्यावरती मी डिटेलमध्ये थोडासा अभ्यास करून ऑलराइट काय करू शकतो आपण या ओव्हरऑल गोष्टीला, कसं आपण या गोष्टीला हँडल करू शकतो, याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी नक्कीच लवकरच मे बी नेक्स्ट व्हिडिओ आपला तुमच्यावरती आणायचा मी प्रयत्न करेन. ऑलराइट. सो मित्रांनो, आजसाठी आपण एवढंच इथे व्हिडिओ थांबूया. पण असेच कमेंट्स येत राहून दे. मी कमेंट सेक्शनमध्ये एकतर आन्सर करेन किंवा व्हिडिओजच्या माध्यमातून लास्ट सेक्शनमध्ये आन्सर करेन किंवा डेडिकेटेड व्हिडिओज त्या कमेंटला घेऊन मी आणायचा प्रयत्न करेन. ओके. परत जाता प्रत्येकाबरोबर नो मॅटर कितीही तुमची सीप असून दे, मला तर बरेच लोक जेवढं जमेल तेवढ्या लोकांवर मला काम करायचं आहे. वन ऑन वन बेसिसवरती. ते पण काय की कारण मला माहिती आहे म्युच्युअल फंड या जर्नीसाठी तुम्हाला एक व्यक्ती पाहिजे, तुम्हाला हात धरून घेऊन चालणारा. आणि तो मी रेडी आहे. तुम्ही कमिटेड आहात का? तर नक्की मी तुमच्यावर काम करायला रेडी आहे. लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे. नक्की क्लिक करून जॉइन करा. माझ्या टीमला फॉर्म सबमिट करा. मी तुमच्यावर कॉन्टॅक्ट म्हणजे माझी टीम कॉन्टॅक्ट करून आपण ही जर्नी पण सुरू करू. मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.